अहिल्या देवी किर्लोस्कर. बाय द वे, तुम्ही पूर्ण व्यवस्था केली होती माझी त्या जेलमध्ये कायमची राहायची. त्याबद्दल सल्यूट. सल्यूट. नाही, कमाल काम केलं तुम्ही खरंच, नो डाऊट इन दॅट. पण तुम्हाला सगळ्यांना तो लग्नाचा दिवस आठवतोय, जेव्हा तुम्ही अननेसेसरी मोठा सीन क्रिएट केला होता. सगळेच जण असे तुटून पडले होतात माझ्यावर, आठवतोय? तो 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 तुम्ही एक एक करून माझ्या कानाखाली वाजवले होते. मी माफी मागत होते, हात जोडून रिक्वेस्ट करत होते की प्लीज प्लीज असं नका करू. पण या ग्रेट अहिल्या देवी किर्लोस्करला माझी दया नाही आली. उलट मला जेलमध्ये पाठवून दिलं सगळ्यांना. माझा बिझनेस, माझी रेप्युटेशन, माझी प्रॉपर्टी सगळं 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 पाण्यात गेलं. मी ना जेलच्या त्या कोठडीत बसून रात्रंदिवस एकच विचार करत होते की असं काय केलं ज्याने माझा प्लॅन फसला ना. आता जामिनावर बाहेर आल्यावर सुद्धा मी लपून छपूनच वार करणार होते तुमच्यावर, पण मग मला बोर झालं. बिकॉज दॅट गोरिला वॉर इज नॉट माय स्टाईल. म्हणून ठरवलं अहिल्या देवी किर्लोस्करला समोरासमोर जाऊन टशन द्यायची. सो हिअर आय एम. दिशा, तुझ्यासारख्या माणसांची स्वप्नच राहतात, ती खरी होत नाहीत अगं. काय होणार, काय करणार आता मी आयुष्यात बाप्पा. तुमच्या पावलट लाडक्या मुलामुळे झालं सगळं.